संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तेली समाजाच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी सामूहिक अभिवादन केल्यानंतर संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। गुरु शिष्य स्मारकापासून निघालेली शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून निघाली। सजविण्यात आलेल्या रथामध्ये ठेवण्यात आलेली संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली। वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत सादर झालेले बालगोपाल देखील अनेकांचे लक्ष वेधून घेत होते। संतश्रेष्ठ संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची आज पुण्यतिथी, त्यानिमित्ताने गुरु शिष्य स्मारक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो आहे। संत तुकाराम महाराज यांच्या सोबत जगनाडे महाराजांचं या ठिकाणी शिल्प उभारलेलं आहे आणि अत्यंत देखणं आहे। दरवर्षी या ठिकाणी जयंती आणि पुण्यतिथी असे दोन कार्यक्रम या ठिकाणी सतत होत असतात आणि मोठ्या संख्येने समाज बांधवांसह इतर सर्व समाजाचे लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित असतात आणि आज देखील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी प्रथम महापौर आमचे भगवान बापू करंकाळ आहेत, तसेच भाजपाचे प्रदेश प्रवक्ते संजयजी शर्मा, माझे आमदार शरद पाटील सरेंद्र रणजितराजे भोसले आहेत, प्रभू बाहेरराव आहेत, सर्व मराठवाड्याचे सर्व आपले राजा करंकाळ आणि लाला चौधरी, सर्व माता वगैरे खास करून प्रत्येक कार्यक्रमात या ठिकाणी महिलांचा मोठा सहभाग असतो आणि म्हणून एक चैतन्याचे वातावरण या ठिकाणी निर्माण होत असतं। आज सर्वांच्या वतीने या ठिकाणी जगनाडे महाराजांच्या चरणी विनम्र तो देश जेथे हरीचे दास जन्मले। आज संत श्रेष्ठ वैकुंठवासी जगनाडे महाराजांची आज पुण्यतिथी आहे। गुरु शिष्य स्मारक म्हणून संबंध धुळे शहरात प्रसिद्ध असलेलं हे राजवाडे बँकेसमोरील ठिकाण आज भक्तिभावाने गजबजलेलं आहे। खरं म्हणजे या देशामध्ये संस्थानं बरखास्त झाली, राजवाडे उद्ध्वस्त झाले, अनेकांची सिंहासनं आज नष्ट झालेली आहेत, पण संतांच्या पालखीला आजही खांदा लावणारे वारकरी आणि त्यांचे भक्त आजही कायम आहेत समाजात। खरं तर मी अनेक जयंती उत्सवात जात असतो, परंतु मी भगवान बापूजी करंकाळ या सैनिक समाजाचे जिल्हा अध्यक्ष आहेत, धुळ्याचे प्रथम महापौर आहेत। समाजातील आणि इतर समाजातील सुद्धा अनेक सामाजिक राजकीय नेते मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रचंड गर्दी बापूजींच्या निमंत्रणाला आणि सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या निमंत्रणाला मान ठेवून इथे आपण भक्तिभावाने उपस्थित आहात। खरं म्हणजे यामुळे एक निश्चित एक चांगला सामाजिक विचार, एक संतांविषयीची आपुलकी, श्रद्धा आणि बांधिलकी ही प्रत्येकाच्या मनामध्ये या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने मनात निर्माण होत असते। या प्रसंगी तेली समाजाचे अध्यक्ष भगवान करंकाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, भाजपा नेते संजय शर्मा, शिवसेनेचे हिलाल माळी, राष्ट्रवादीचे रणजित भोसले, सुनील चौधरी, बबन थोरात यांच्यासह तेली समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।